एकदम वेगळ्या पद्धतीची आज वांग्याची भाजी बनवत आहोत आणि एकदम नवीन अशी मस्त वांग्याची भाजी. एकदम मस्त असं वांग बनवायचं आहे. आता हे जे वांगे आहे ते घेतलेले काटेले वांगे ते घेतलेले छोटे घेतलेले वांगे. छोटे वांग्याचीच भाजी बनवायची आहे, जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही. आता ज्यावेळेस वांगे कापत असते त्यावेळेस काळे पडत्या म्हणून मग मी हे पाणी घेतलेले आधीची म्हणजे कापलेले वांगे टाकण्यासाठी. आता आपण काही अख्खं वांगं बनवायचं असलं की ते मागचे बुडकं तसंच ठेवतो, पण मी यावेळेस हे मागचे देठं काढून आणि या देठाच्या बाजूने या पद्धतीने मी हे वांगे कापलेले. आता हे वांगे काळे पडू नये म्हणून त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडंसं. मिठाने ना वांगे काळे पडत नाही. आणि असं आपण काय भाजी बनवायची असली का या पद्धतीने वांगे कापतो, ते देठ जे आहे ते तसंच ठेवतो. आता याच पद्धतीने मी हे जे वांगे आहे ते कापून घेतले. आता वांग्याची भाजी किती बनवायची त्या अंदाजामध्ये हे वांगे कापून घेतलेले. आता मी या ठिकाणी 6 ते 7 वांगे या ठिकाणी कापलेले आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले. आता त्याच पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात 2 टोमॅटो धुवून घेतले. आता आणि टोमॅटो मधोमध असे कापलेले. आता टोमॅटो काय आपल्याला अशा छोटे छोटे फोडी बनवायच्या नाही, फक्त असे मधोमध एका टोमॅटोचे 2 भाग केलेले. त्याला कढई ठेवलेली, लोखंडी कढई, त्यामध्ये तेल तापायला ठेवलं. एकदम वेगळी आणि चविष्ट अशी वांग्याची भाजी. आणि तेल तापायला ठेवलेलं आहे. आता तेल चांगलं असं तापून द्यायचं आहे. चुलीला जाळ पण चांगला लागलेला आहे. आता हे टोमॅटो आणि वांगे जे आहे ते आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचे. आता टोमॅटो काय लगेच वांग्यासोबत टाकायचे नाही, कारण टोमॅटो लगेच शिजला जातो आणि टोमॅटो आपण जसा कापलेला आहे ना तसा अख्खा ठेवायचा आहे, त्याची काही आपल्याला पेस्ट बनवायची नाही. आता लक्षात आलं असेल आपण कोणत्या पद्धतीचं वांगं बनवत आहोत, पण ज्या पद्धतीने बनवत आहोत त्याची चव एकदम मस्त अशी. वांगं फक्त एकदा या पद्धतीने बनवून बघा. ज्यांना वांगं आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील, एवढं चविष्ट असं हे वांगं होतं. आता या ठिकाणी काय आपल्याला भाजीच बनवायची, भरीत अजिबात बनवायचं नाही, पण अगदी एकदम वेगळ्या स्टाईलची भाजी बनवायची आहे. आता वांगे जवळजवळ निम्मे तळत आले, मग मी टोमॅटो थोडेसे असे साईडला ठेवले आणि टोमॅटो वांगे सोबतच तळून घ्यायचे. आता वांगे आधीच टाकले होते तळायला, मग वांगे तळलेले वांगे एका ताटामध्ये काढून घेत आहे. जे वांगे तळले तर आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आहे. मसालाही एकदम वेगळं असं वाटण आहे मसाल्याचं, त्यामुळे वांगे काय आपल्याला जास्त तळून द्यायचे नाही. जवळजवळ 80% वांगे फक्त शिजवायचे. टोमॅटो काढून घेतला. इकडं मी एक मोठा उभा साईजचा कांदा. आता हे जे सगळं साहित्य जे ना ते भाजी किती बनवायची त्या अंदाजामध्ये घेतलेलं आहे. आता हा कांदा छान असा लाल होऊन द्यायचा, ज्या पद्धतीने आपण बलिस्ता बनवतो, पण बलिस्ताला जास्तच काळा होतो. आपल्याला काळा न करता असा थोडासा असा लालसर कांदा या ठिकाणी केलेला आहे. आता तळलेला कांदा काढून घेते. आता या ठिकाणी सुकं खोबरं त्याचे असे छोटे छोटे काप केलेले, तेही लालसर असे चिवड्याला ज्या पद्धतीने तळतो त्याच पद्धतीने तळले. त्याच्यातच शेंगदाणे थोडेसे 1 मूठ शेंगदाणे घेतले, तेही तळून घेतले. आता या पद्धतीने थोडासा असा लालसर कांदा तळलेला आहे आणि शेंगदाणे आणि खोबरं तळून झालेलं आहे, तेही त्याच कांद्यामध्ये काढून घेते. आता हे तीळ काय तेलामध्ये तळताना येत 1 ते 1.5 चमचा मी या ठिकाणी तीळ घेतलेले. ते तीळ मस्त असे
चटचट वाजेपर्यंत भाजून घेतले. तिळही या मसाल्यात टाकलं. सगळा मसाला मिक्स केलेला आहे. आता यामध्ये अजून 2 साहित्य टाकायचे, पण ते साहित्य मी भाजून घेतले नाही, कारण भाजून घेतलं की त्याचा जो छान असा सुगंध असतो तो कमी होतो. आता एक मूठ या पद्धतीने कोथिंबीर घेतली. आता हे सगळं जे वाटण आहे ते मस्त असं थोडं पाणी टाकून पाट्यावर वाटून घेतलेलं आहे. पाटा नसेल तर मिक्सरच्या भांड्यातही वाटलं तर चालेल, पण पाट्याची जो चव आहे ती एकदम मस्त अशी लागते भाजीमध्ये. आता हा जो मसाला आहे थोडं पाणी टाकून छान असा वाटून घेतलेला आहे. आता मसाला वाटायला थोडासा वेळ लागणार आहे. आता हा मसाला या पद्धतीने वाटून झाला. आता हा जो मसाला आहे तो एका ठिकाणी असा गोळा केलेला आहे. आता यामध्ये आपण जे साहित्य म्हणजे ती धने अशा पद्धतीने थोडेसे कच्चे वाटले की एकदम मस्त लागतो. पण सगळ्यात आधी या मसाल्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आता 1 चमचा धने तेही वाटून घेतलेले आहे. आणि यामुळे अशा पद्धतीने सगळ्यात शेवट असे धने वाटले की त्या भाजीमध्ये त्याचा जो सेंट असतो तो एकदम मस्त लागतो. आणि धने वाटतानाच खूप मस्त असा सुगंध येत होता. आता हे जे वाटलेले धने ते सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स केलं, धने आणि मीठ. आता पुन्हा व्यवस्थित असा हा मसाला सगळ्या मसाल्याला धने मीठ लागल्या जाईल या पद्धतीने मिक्स केला. आणि हे जे वांगे आहे तळून घेतलेले वांगे, फक्त आपण 80% तळलेले, त्यामध्ये हा सगळा जो मसाला आहे तो जेवढा बसेल तेवढा घातलेला आहे. आता एवढा मसाला शिल्लक आहे. आता हा मसाला, आता 1 कांडी लसूण घेतलेला आहे तोही ठेचलेला आहे. फोडणीमध्ये लसूण घालायचा आहे म्हणून लसूण असा ठेचून घेतलेला आहे, सोलून घेतलेला आहे. पण या ठिकाणी सगळे साल टाकलेले. पण आपण फोडणीमध्ये टाकत असताना मी लसूण सोलूनच घेते. वाटणात घेताना थोडासा असा हातावर कुस्करला तोही चालतो. आता कढईमध्ये फक्त 1 चमचा तेल टाकलं, त्याला फोडणी देऊन घेतली. आता मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला जे सुके मसाले किंवा जो लसूण ठेचून घातलेला आहे तो टाकायचा आहे. आता हा ठेचलेला 1 कांडी थोडासा जास्तच लसूण घेतला. त्या पद्धतीने फोडणीमध्ये लसूण मस्त असा लागतो आणि छान असा तळून घेतलेला आहे. आता 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि कांदा लसूण चटणीचे 2 चमचे, 2 ते 2.5 चमचे मसाल्याच्या डब्यातले ते टाकलेले आहे. आपण आता तिखटचा अंदाज घेत हे सगळे लाल चटणी किंवा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. कांदा लसूण मसाला एवढा तिखट नसतो. आता हे जे वाटण मसाला आहे तोही या सगळ्या मसाल्यामध्ये छान असं यांना तेल सुटून द्यायचं आणि मस्त असा हा मसाला आपला झालेला आहे. आता हे पाटा धुतलेलं जे पाणी आहे ते पाणी मी यामध्ये टाकते. आणि या भाजीला, ही जी भाजी आहे त्याला छान अशी उकळी दिलेली आहे. दणदणीत उकळी आली की आपल्याला हे जे मसाले टाकले जे वांगे आहे तळून घेतलेले मसाल्याचे वांगे ते असं या पद्धतीने सोडलेले. पुन्हा 5-1 मिनटं हा जो याच्यातला मसाला आहे तो शिजून देऊन 20% वांगे शिजायचे बाकी होते, मग तेही वांगे शिजून देऊ. आता टोमॅटो आत्ताच न टाकता
थोडेसे वांगे शिजले की मग टोमॅटो या ठिकाणी टाकायचं आहे. एकदम मस्त अशी भाजी दिसत होती. जेवढी छान दिसती तेवढी चवीलाही एकदम भन्नाट चवीची. आता ही भाजी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता यावर थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकली. आता भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे. आता हे जे तळलेले टोमॅटो आहे तेही टाकलेले आहे. आणि थोडीशी पुन्हा अशी कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी भाजी आपली दिसत आहे. एकदा या पद्धतीने भाजी बनवा. हे बघा किती मस्त